अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामींचे नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आजच्या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाची माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की उद्या आहे गुरुवार आणि बरेचसे जणांचे गुरुवारचे उपवास चालू आहे आणि मला माहिती आहे आता पुढे येत्या मार्गशीर्ष महिन्यात सुद्धा आपले गुरुवारचे उपवास सुरुवात होणार आहे। महालक्ष्मी मातेचे गुरुवारचे उपवास आपण करणार आहोत। तर त्याचबरोबर बरेचसे जण जे महालक्ष्मी मातेचे गुरुवारचे उपवास नाही करत, शक्यतो बरेचसे जण करतात पण शक्यतो त्यातल्या त्यात ज्या भगिनींना होत नाही किंवा जे स्वामींचे गुरुवार करतात त्यासाठी एक महत्त्वाचा गुरुवार जो आपण दरवेळेस त्याच्याबद्दल जे बोलतो म्हणजे स्वामींचे 9 गुरुवार व्रत ज्याबद्दल मी तुम्हाला आज सांगणार आहे ते म्हणजे हे स्वामींचे 9 गुरुवार व्रत ज्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे आणि काय नाही। तर आज ह्या 9 गुरुवार व्रताची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। ह्या 9 गुरुवार व्रतामध्ये आपल्याला काय करायचे आहे काय नाही, आपण कधी सुरुवात करू शकतो, या सगळ्याची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। बघा आज आहे बुधवार आणि उद्या आहे गुरुवार, तर त्या हिशोबाने ज्यांना कोणाला गुरुवारचे 9 गुरुवार 11 गुरुवार करायचे असतील तर नक्कीच तुम्ही हे उद्यापासून करू शकता। त्याचबरोबर 11 गुरुवार व्रताची जी माहिती आहे मी ती एकदा सांगितलेली आहे। मी स्वतः अजून उद्यापासून परत 11 गुरुवार सुरुवात करणार आहे, तर त्याबद्दलची सुद्धा माहिती तुम्हाला मी परत एकदा सांगेल। उद्याची पूजा मांडणी कसं करायचं आहे काय करायचं आहे हे मी परत तुम्हाला उद्या सांगेल। तर उद्याचा व्हिडिओ नक्कीच बघायला विसरू नका, कारण उद्याच्या व्हिडिओमध्ये माझ्याकडे जेवढं जसं मी मांडते तुम्हाला तशी सगळी पूजा मांडणी, पूजेमध्ये काय काय करणार आहे काय काय करायचं असतं या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे। 9 गुरुवार व्रत जर का आपल्याला करायचे असतील तर आपण 9 गुरुवार व्रत सुद्धा करू शकतो। तर ह्या 9 गुरुवार व्रतामध्ये आणि 11 गुरुवार व्रतामध्ये काय फरक आहे याबद्दलचा व्हिडिओ सुद्धा मी लवकरच तुमच्या जवळ घेऊन येईल, त्यामुळे तुम्ही नक्कीच पुढचे येणारे व्हिडिओज पण नक्कीच बघा। तर बघा हा जो 9 गुरुवार आज आपण फक्त 9 गुरुवार व्रताबद्दलच बोलणार आहोत। तर हे जे पुस्तक आहे हे मी अक्कलकोटवरून आणलं होतं। मी तुम्हाला सांगितलं होतं की मी मागच्या आठवड्यात मी दिवाळीच्या काळात अक्कलकोटला जेव्हा गेले होते तेव्हा स्वामी आपल्या घरी आले आणि त्याच वेळेस मी ही स्वामी समर्थ महाराजांची 9 गुरुवार व्रताची या पोथीबद्दल खूप ऐकलं होतं आणि ह्याच्या आधीचा सुद्धा मी एक 9 गुरुवार व्रताचा जे व्हिडिओ आहे तो केलेला आहे, पण ती पोथी वेगळी आहे। ती पोथी मी पुण्यातूनच घेतली होती, त्यामुळे मला या पोथीबद्दल जास्ती माहिती हवी होती, त्यामुळे मी ही पोथी घेऊन आले आणि मला ह्यानुसार मला उपवास करायचे होते असं मी ठरवलं। तर जेव्हा मी बघितलं या पोथीमध्ये जेव्हा बघितलं तर यामध्ये थोड्या गोष्टी दिलेल्या आहे आपल्याला, व्यवस्थित पंचोपचारे पूजा कशी करायची आहे काय करायचं आहे आपल्याला ह्यामध्ये सांगितलं आहे। तर त्यामुळे नक्कीच तुम्ही ही पोथी सुद्धा घेऊ शकता। ही पोथी जर का तुमच्या इथे मिळत नसेल तर तुम्हाला याची मी Amazonची लिंक खाली देऊन देईल। हा बघा मी स्वामींच्या सेवेबद्दल इथे बोलते आहे, त्यामुळे मला असं तुम्ही समजू नका की मी कुठलंही तुम्हाला लिंक स्पॉन्सर करायची आहे किंवा काय करायचं आहे म्हणून तुम्हाला देतेय। मला मागच्या व्हिडिओमध्ये 9 गुरुवार व्रताच्या पोथीबद्दल विचारलं होतं, त्यामुळे तेव्हा माझ्याकडे असं नव्हतं की मी कुठून देऊ काय देऊ, तर मी शोधलं आणि मला हीच पोथी Amazonवर मिळाली। फक्त तिथे एकच प्रॉब्लेम आहे की तुम्हाला एक पोथी मिळणार नाही, कारण ही जी एक पोथी आहे ही 30 रुपयाला मिळते, तर तिथे तुम्हाला 5 पोथ्या एकत्र घ्याव्या लागतील। तर तुम्ही काय करू शकता, तुम्ही त्या 5 पोथ्यांमधली एक तुम्हाला ठेवा आणि 4 तुमच्या मैत्रिणींना, तुमच्या आईला, तुमच्या बहिणीला, कोणालाही तुम्ही देऊ शकता। बघा तुम्ही ज्यांना कोणाला स्वामी सेवेत आणाल त्यातनं तुमचाच फायदा होणार आहे, स्वामी त्याच्यातनं नक्कीच खुश होणार आहे, कारण तुम्ही अजून ज्या लोकांना स्वामी सेवा करायची आहे त्यांना तुम्ही स्वामी सेवेत यायला सांगताय आणि त्यांनी जर का ते केलं तर नक्कीच खरंच तुम्हाला सुद्धा खूप छान वाटेल। तर चला बाकीची माहिती अजून जी आहे ती मी तुम्हाला सांगते। तर इथे सुरुवात पहिल्या पानावरच लिहिलेलं आहे की सुख शांती समृद्धी आणि आयु आरोग्य प्राप्तीकरिता अर्थात सर्व मनोकामना पूर्ण करता अनुभव सिद्ध श्री स्वामी समर्थांचे 9 गुरुवार व्रत या पोथीत सगळी माहिती तुम्हाला दिलेली आहे। तर ही पोथी त्यासाठी आहे, हे ग्रंथ आपण म्हणूया ज्यामध्ये आपल्याला 9 गुरुवार व्रताबद्दलची प्रॉपर माहिती तुम्हाला इथे मिळेल। आता बघा
इथे तुम्हाला सर्वात पहिले मनोगत दिलेलं आहे। त्याचबरोबर ह्या प्रकारचे 15 पुस्तकांची माहिती सुद्धा दिलेली आहे, तर त्याची आता सध्या आपल्याला गरज नाहीये, मनोगत आहे। त्यानंतर हे व्रत कोणकोणत्या हेतूने अथवा प्रसंगाने करावे त्याची माहिती इथे दिलेली आहे। हे बघा, ह्याचे हेतू जे आहे, या व्रताचे नियम जे आहे, त्यासाठी मला अजून एक व्हिडिओ करावा लागेल, कारण हा व्हिडिओ खूप मोठा होईल आणि त्यानुसार तुम्हाला मला सांगता येणार नाही। मोठा व्हिडिओ झाला की शक्यतो आपण बघत नाही, त्यामुळे मी तुम्हाला व्रताची विधी, पूजा करताना लागणारे साहित्य हे सगळे थोडक्यात आता सांगणार आहे। आणि यानंतर तुम्हाला सांगते, इथे पूजा प्रारंभ लिहिलेली आहे बघा। यामध्ये आपल्याला देवता स्मरण करायचं आहे, संकल्प करायचा आहे, गणपती पूजन करायचं आहे, त्यानंतर कलश पूजन करायचं आहे, कुठले मंत्रोच्चार आपल्याला म्हणायचे आहे, कुठले मंत्र म्हणायचे आहे, काय काय करायचं आहे, सगळं इथे लिहिलेलं आहे। त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांची षोडोपचारे पूजा आपल्याला कशी करायची आहे हे सुद्धा इथे दिलेलं आहे। तर तुम्हाला सगळं येते की ताम्हणात पाणी कधी सोडायचं, संकल्प कसा करायचा, सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे। तर तुम्ही नक्कीच या माहितीनुसार करू शकता। एकूण एक तुम्हाला सांगते, एकूण एक तुम्हाला इथे स्तोत्र मंत्र व्यवस्थित दिलेला आहे। तुम्हाला तुम्हाला सांगते, याला शक्यतो तुम्हाला या पूजेला 1 तास तर नक्कीच लागणार आहे, त्यामुळे व्यवस्थित षोडोपचारे पूजा करायला अजिबात तुम्ही मागे पुढे बघू नका। त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांची अष्टोत्तर शतनामावली दिलेली आहे, तर ती सुद्धा तुम्हाला वाचायची आहे। अभिषेक तुम्ही ह्या नामावलीने करू शकता। जेव्हा तुम्ही आपल्या स्वामी महाराजांची मूर्ती स्थापना करणार आहात, जेव्हा तुम्ही पूजा प्रारंभ करणार आहात, तेव्हा अष्टोत्तर शतनामावली घेऊन तुम्ही जे अभिषेक आहे ते करू शकता। त्यानंतर या पोथीमध्ये तुम्हाला अध्याय दिलेले आहे आणि हे अध्याय 3 अध्याय आहेत, तर हे 3 अध्याय तुम्हाला वाचायचे आहे। बघा, सत्यनारायण पूजेत कसे 5 अध्याय असतात, तशा पद्धतीने श्री स्वामी समर्थ व्रतकथा प्रथम अध्याय, त्यानंतर श्री स्वामी समर्थ व्रतकथा तृतीय अध्याय संपूर्ण बघू शकता। इथे तुम्ही तृतीय अध्याय संपूर्ण, तर इथे आपल्याला 3 अध्याय जे आहेत ते वाचायचे आहे। त्यानंतर नैवेद्य आपल्याला नैवेद्य दाखवताना काय म्हणायचं आहे, नैवेद्य दाखवताना आपल्याला कुठला स्तोत्र, कुठलं मंत्र म्हणायचं आहे, सगळं इथे दिलेलं आहे। त्यानंतर तुम्हाला उत्तर पूजा कशी करायची आहे, आरती कोणती घ्यायची आहे, आरतीच्या आधी काय म्हणायचं आहे, हे सगळं तुम्हाला इथे दिलेलं आहे। त्यानंतर प्रदक्षिणा करताना प्रदक्षिणाच्या वेळेस तुम्हाला ओम नमो श्री स्वामी समर्थाय प्रदक्षिणाम समर्पयामी अशा पद्धतीने बघा तुम्हाला सर्व व्यवस्थित दिलेलं आहे। आणि त्याच नंतर क्षमा प्रार्थना, मंत्रपुष्प, नमस्कार कसा करायचा आहे, तीर्थ प्राशन करताना काय म्हणायचं आहे, हे सगळं इथे दिलेलं आहे। आणि त्याचबरोबर आदल्या पानावर तुम्हाला उत्तर पूजा कधी करायची आहे, कशी करायची। उत्तर पूजा आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या स्नान झाल्यावर आपल्याला उत्तर पूजा करायची आहे। तर ती उत्तर पूजा करताना सुद्धा आपल्याला काय म्हणायचं आहे हे सुद्धा पूजन, षोडोपचारे पूजन जिथे आहे तिथे तुम्हाला दिलेलं आहे। इथे मी तुम्हाला दाखवते। उत्तर पूजा आपला अष्टोत्तर नामावलीच्या आधी आपल्याला सगळी जी माहिती आहे, इथे यज्ञोपवीत वगैरे सगळं दिलंय, तेव्हा आपल्याला त्याच्यात ते स्तोत्र मंत्र सुद्धा दिलेले आहेत। जसं आपण जेव्हा पुष्प वाहणार आहोत तेव्हा ओम नमो श्री स्वामी समर्थाय ऋतुकालो व पुष्पाणी समर्पयामी, ज्यामध्ये मोगरा, गुलाब, जास्वंद, सोनचाफा अशी फुले आपल्याला अर्पण करायची आहे। ते सुद्धा तुम्हाला म्हणजे बघा, हे तुम्ही वाचलं ना, तुम्हाला सर्व माहिती ह्यातनं मिळेल की तुम्हाला कोणत्या कोणत्या वस्तूंची म्हणजे आपण म्हणतो ना की कुठल्या वस्तूंची तयारी ठेवायची आहे आणि पूजाविधी करायची आहे। तर ह्यानुसार तुम्ही ही जी पोथी आहे, ही पोथी तुम्हाला खूप सोपी मिळून जाईल। तुम्हाला मी लिंक देईलच खाली, किंवा तुम्ही अक्कलकोटला असाल किंवा तुम्ही अक्कलकोटला जाणार असाल तिथूनही तुम्ही घेऊ शकता, अथवा तुमच्या गावात जर का कुठल्याही आध्यात्मिक किंवा धार्मिक ज्या गोष्टी मिळतात तिथे जर का तुम्हाला ही पोथी मिळाली तर तुम्ही तिथूनही घेऊन नक्कीच करू शकता। अगदी खूप 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 सुंदर पोथी आहे। ह्यामधली जी पूजा विधी आहे ना ती खूप मस्त दिलेली आहे, खूप छान दिलेली आहे। त्यामुळे नक्कीच, आणि हे करताना, ही पूजा करताना श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप तुम्ही चालू ठेवा।
श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण तुम्ही चालू ठेवा, तुम्हाला नक्कीच ह्यातनं फायदा होईल आणि त्याचबरोबर तुमच्या मनाप्रमाणे फलप्राप्ती होईल। त्यामुळे नक्कीच ही पूजा करायला विसरू नका। आजचा व्हिडिओ मी हा भाग 1 करेल, ह्यानंतर मला असं वाटतं की अजून एक दुसरा भाग ज्यामध्ये व्रताचे नियम आणि व्रत कसं करायचं, काय करायचं या सगळ्याची माहिती मी ह्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन, तर तो नक्कीच बघा। ह्याच्यानंतरच मी तो व्हिडिओ लगेच तुम्हाला पाठवेल, लगेच तुम्हाला तिथे पब्लिश करेल, म्हणजे तुम्हाला भेटेलच आणि त्यानुसार तुम्ही तुमचा उद्याचा जो 9 गुरुवार व्रताची जी आहे ती तुम्ही सुरुवात करू शकता। आज जमलं तुम्ही आजही जाऊन ही पोथी घेऊन येऊ शकता, नक्कीच तुम्ही उद्यापासून करू शकाल। तर या पद्धतीने मी आजचा व्हिडिओ हा इथे संपवते आणि ह्याचबरोबर असेच अजून तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे व्हिडिओज, छान छान व्हिडिओज नक्कीच घेऊन येईल, माहितीपूर्वक व्हिडिओज नक्कीच घेऊन येईल। तोपर्यंत अशीच काळजी घ्या, असेच आपले व्हिडिओज बघत राहा। तोपर्यंत अवधूत चिंतन। श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।